नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. आज मी तुम्हाला शिरोळच्या दत्त सहकारी साखर कारखान्याचा छारपड जमिनीवरचा प्रयोग, असा प्रयोग की ज्यामुळं खरं तर देशासमोरच एक मोठा वास्तुपाठच त्यांनी घालून दिला आहे. सततचं पाणी आणि त्याबरोबर खताची मात्रा, त्यामुळं ज्या जमिनी अगदी 50-50, 60-60 वर्षापासून नापीक झाल्या होत्या, पडीक होत्या, अशा जमिनीमध्ये हा गेल्या 2015 पासून सुरू असलेला प्रयोग आहे. माझं ह्या प्रयोगाकडे लक्ष वेधलं गेलं कारण गेली 7-8 वर्ष तरी किमान मी वेगळ्या वर्तमानपत्रामध्ये ह्या प्रयोगाबद्दल वाचत होतो आणि आता राहुरी कृषी विद्यापीठानंच या प्रयोगाची दखल घेत ह्याच्यावरती अभ्यास करायचं ठरवलेलं असल्यामुळं आणि याचं एक त्यांनी स्वतःच कॉपीराईट घेतलेलं असल्यामुळं ह्या प्रयोगाची सगळी इत्थंभूत माहिती आज महाराष्ट्राला होणार आहे. त्यानिमित्ताने धोरणकर्त्यांना पण आम्ही सांगू की तुम्ही काय करू शकता. किती खोल आहे बघा ते. सो चेअरमन साहेब, आधी तर तुमचा परिचय करून द्या महाराष्ट्राला. मी तर तुम्हाला ओळखतो. नमस्कार. नमस्कार. गणपतराव अप्पासाहेब पाटील. मी सारे पाटील साहेबांचा चिरंजीव. दत्त सहकारी साखर कारखान्यामध्ये आता डायरेक्टर म्हणून मी काम करतो, माझी चेअरमन म्हणून मी काम करतो आणि क्षारपड मुक्तीसाठी मी अत्यंत जीव लावून वाहून घेऊन हे काम करण्याची दृष्टी ठेवून मी कारखान्याच्या माध्यमातून हे करायला लागलो. एमडी साहेब आहेत. एमडी साहेब, तुमचा परिचय करून द्या. MV पाटील, दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्यामध्ये गेली 20 वर्ष झाली मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून काम करतो. या तुमची टेक्निकलची टीम, कारण ह्या इतक्या टीमनं इतकं महत्वाचं काम, तुमचा परिचय करून द्या. मी कीर्तिवर्धन मर्जे, मी दत्त प्रोजेक्टचा इंजिनियर आहे. टोटल कन्सल्टिंग कॉन्ट्रॅक्टिंग काम. थोडंसं आम्हाला तांत्रिक माहिती आहे, पण चेअरमन साहेब ह्याची सुरुवात कशी झाली? सुरुवात मी तुम्हाला परवा मगाशी सांगितलं की मी कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आव्हान केलं की 100 टनाचं उत्पादन तुम्ही काढावं आणि त्या दृष्टीनं कारखान्यांना त्यांना सर्व अंगानं मदत करण्याची दृष्टी ठेवली. पण 100 टनाचं उत्पादन ज्यांच्या छारपड जमिनी झाल्या त्यांच्यासाठी नाही, सगळ्यांसाठी. टोटल आमच्या कार्यक्षेत्रातल्या शेतकऱ्यांना सगळ्यांना आव्हान केलं. पण हे 100 टन निघू शकलं नाही. हे का निघू शकलं नाही हे समजून घेण्यासाठी मी शास्त्रज्ञांची मीटिंग बोलवली आणि त्यांच्याकडनं मी समजून घेत राहिलो की बाबा का. मग त्यावेळेला लक्षात आलं की माती परीक्षण केलेले नमुने बघितल्यानंतर जमिनीतला सेंद्रिय कर्व 0.20 आहे आणि त्यामुळं उत्पादन वाढलेलं नाही. आणि हे वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असताना आमच्या लक्षात आलं की आमच्या भागातल्या जमिनी या क्षार पडलेल्या आहेत, पाणथळ झालेल्या जमिनी आहेत आणि हे जोपर्यंत आपण मुक्त करत नाही तोपर्यंत जमिनीचा सेंद्रिय कर्वही वाढणार नाही आणि उत्पादन वाढणार नाही. हे लक्षात आल्यानंतर आम्ही क्षारपड मुक्तीचं काम हातात घेतलेलं आहे. त्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं हे आज मार्गी लावलेलं आहे. 10,000 एकरवरती मेन पाईपलाईन झालेली आहे आणि 6,000 एकरवरती सच्छिद्र पाईप करून आज पिकाचं उत्पादन अत्यंत चांगल्या पद्धतीनं येऊ लागलेलं आहे. तर टेक्निकल टीमला मी बोलवतो, कारण तुमच्याकडे मला तांत्रिक माहिती महाराष्ट्राला इथे या जरा तुम्ही. आता हा जो तुमचा हा जरा एकदा डिझाईन सांगा जरा. हा आता डिझाईन आहे ही लक्ष्मीदेवी बहुउद्देशीय छारपड जमीन सुधारणा सहकारी संस्था मर्यादित हासूर. हा 100 एकरचा प्रोजेक्ट आहे. त्याच्यामध्ये आता जवळपास आम्हाला 2 किलोमीटरची मेन ड्रेनचं काम करतोय आम्ही. त्यातलं जवळपास आमचं 1.5 किलोमीटरचं काम पूर्ण झालं आहे. मेन पाईपलाईन हा जवळपास 250 mm चा आमचा पाईप आहे. हा जो आहे तो मुख्य पाईपलाईन जो नदीपात्राकडे जाईल, नदीपात्राकडे गेलाय तो आता आमचा कम्प्लीट झालेला आहे. आणि आता सध्या हे चालू आहे, हे आमचं ब्रँचचं काम चालू आहे. ओके. आणि ह्या ब्रँचला सच्छिद्र पाईप आणून ह्याच्यात जोडले जाणार. तर आता ही जी खोली आहे चेअरमन साहेब, मेन लाईनची किती असते, सच्छिद्र पाईपाची किती असते, ह्याच्या डायमीटर्स किती? ह्याची डायमीटर तर सध्या आहे ती 135 mm ची डायमीटर आहे. कशाची? ह्या सच्छिद्र पाईप आहे? हे नाही सच्छिद्र नाही, हा मेन पाईप आहे. नाही हा मेन पाईपलाईन आहे. हा DWC HDP पाईप आहे. हा आपण मेन साठी वापरतोय. ओके. आणि हा 135 mm डायमीटर आहे आणि ह्याची खोली साधारणतः 6.5 फूट आहे. 6.5 फूट खोलीला आपण पाईपा घालतोय आणि अंतर्गतचा आहे तो 1.5 मीटर वरती पडणार. म्हणजे आता ही मेन पाईपलाईन जेव्हा जाते तेव्हा ह्या डिझाईन प्रमाणे आता ही मेन पाईपलाईन आहे. हे मेन पाईपलाईन, त्याला हे ब्रँचेस काम चालू आहे आणि हे सच्छिद्रचं ह्याला येऊन जोडणार. त्याला जोडणार. सच्छिद्र एखादा आहे डिझाईनला बघण्यासारखं? इथं नाही, तुम्हाला कारखान्यात जाऊ. बघूया. हे शेतकरी आहेत यांच्याशी पण बोलून ठीक आहे. नाही, आधी जरा तांत्रिक मध्ये समजून घेऊ. तुमची ब्लॅक कॉटन सॉइल आहे, 50-60 फुटापेक्षा सुद्धा ब्लॅक कॉटन आहे ते, बरोबर? मग खोदकाम किती करायचं आणि एकरी खर्च येतो किती? एकरी मेन पाईपलाईनला जवळपास 35,000 ते 50,000 पर्यंत मेन पाईपलाईनला खर्च लागलाय आणि अंतर्गतला 80 ते 1 लाख रुपये अंतर्गतला खर्च येतोय. 80 ते 1 लाख रुपये. असं 1.5 ते 1,60,000 पर्यंतचा खर्च. एकरी 1.5 ते 1,60,000. ओके. आणि हे सगळं खोदकाम किती दिवसात पूर्ण होतं? हे जवळपास हा प्रोजेक्ट आहे 2 किलोमीटरचा, आमचा एक महिना लागतो. महिन्याभरात पूर्ण होतोय मेन पाईपलाईनचा. आणि अंतर्गत ह्यावेळी ह्या टप्प्यामध्ये आम्हाला आता 40 एकर करायचा, तो त्याला 1 महिना लागला. पण आता जेव्हा हे 2015 ला सुरू केलं तुम्ही,
तर ह्याची काही ट्रायल एरर केली, कुठून तंत्रज्ञान आणलं, कसा विचार केला हा सगळा? आम्ही पहिल्यांदा 150 एकरचं भोमनाळमध्ये क्षारपड मुक्तीचं काम केलं आणि करत असताना पहिल्यांदा आमचे मर्जे साहेब इंजिनियर होते आणि त्यानंतर राहुरी विद्यापीठचे डिग्रजला जे सेंटर आहे तिथले राठोड साहेब आणि कर्नाळचे बुंदेले साहेब यांना बोलवून घेऊन मार्गदर्शन घेऊन आणि त्या पद्धतीनं आम्ही चालू करायचं काम केलेलं आहे. कारण ज्या वेळेला सच्छिद्र केलं जात होतं त्यावेळेला अशी चर काढून केली जात होते, पण 2 ते 3 वर्षात ती चरी मोजल्या जायच्या आणि ते सगळं बंद व्हायचं. मग आमच्या लक्षात आलं ही चर न काढता बंदिस्त पाईपलाईन केली तर हे चांगला उपयोग होणार आहे, जमिनीचे 2 भाग होणार नाहीत आणि हे पडीक पण राहणार नाही. म्हणून आम्ही पाईपलाईन मेन करण्याची दृष्टी ठेवून आम्ही निघालेलो आहे. म्हणजे रान तुमचं पडीक राहत नाही, रान पडीक होत किती नाही. खोलवर असतं की ज्यामुळे पिकाळाला काही अडचण येत नाही. नाही, आता कसं आहे स्लोप जसा आहे त्या पद्धतीनं असतं. सुरुवातीला 3-3.5 फुटापासून असं स्लोप घेऊन आपण जातोय आणि बोजा जरी त्या पाईपवर पडला तर ते पाईप काय होणार नाही याचं देखील टेस्ट आम्ही करून घेतलेलं आहे आणि ते विचार करून सगळ्या अंगानं म्हणजे साधारणतः रानाची निवड केल्यानंतर नैसर्गिक तत्वाप्रमाणे जसं- पाणी हा, हा, खाली हा. जात राहणं अपेक्षित पाणी जाईल त्या पद्धतीनं करून घेतलेलं आहे. हे रान पोरस आहे थोडक्यात. हा पोरस आहे. नाही, हे आता पोरस करायला लागणार हा. आहे. हे आता तुम्ही बघताय हो, हे- या रानात सगळं पाणी आहे. हो. हे पाणी देण्याचं काम काढण्याचं काम सच्छिद्र पाईप करणार आहे. हे जे आता पाणी साचलेलं आहे हे पाणी काढण्याचं काम सच्छिद्र पाईप करणार आहे आणि हे पाणी साचून राहिल्यामुळं मुळांची वाढ चांगल्या पद्धतीनं होऊ शकत नाही, म्हणून सच्छिद्र करण्याची गरज आहे. आता हे काय करतात नेमकं इंजिनियर साहेब? ते पाईप घालतो त्यात. मॅन्युअल सोडतोय शेतकऱ्यांनी पाईप सोडायचा, हा. जो हॉल बघितला ना हा. तिथं अंतर्गत करायचं आणि इथून जोडायचं. थोडं त्यांना 1-2 मिनिटासाठी बंद ठेवायला सांगा. तुम्हाला ह्या पाण्यातली आर्द्रता किंवा त्याचा जो क्षारता म्हणेन किंवा पाण्याचं जे प्रमाण अजूनही तुम्हाला दिसत असेल तर ते आता पावसाळा संपून किती महिने झाले? 3 महिने झाले ना. 4 महिने झाले. परिस्थिती आहे. 4 महिने झाले. तर या अजून या जमिनीत पाणी किती आहे बघा. हे ह्याच्यामुळं पिकाची वाढ होऊ शकत नाही आणि म्हणून तर हे पाण्याचा निचरा केला की पिकाची वाढ चांगल्या पद्धतीनं होणार आहे आणि पीक अत्यंत उत्पादन चांगलं क्षम येणार आहे. तुमच्या कारखान्याची सभासद 32,000 साधारण 32-35 हजार. 32-35,000. हा, कारखान्याच्या कार्यक्षेत्राला प्रत्येक गावात झालं हे की कसं? नाही आमचे प्रयत्न चालू आहेत. प्रत्येक गावात असं नाही पण आमच्या तालुक्यामधले शक्यतो गावं संपवण्याच्या दिशेने आमचे प्रयत्न चालू आहेत. त्यातले ठराविक गावामध्येच आता या क्षारपडचं काम हातात घेतलेलं आहे आणि त्या संस्था स्थापन करून आपण घेतलेल्या आहेत. म्हणजे त्यात पण सहकारी संस्था केल्या तुम्ही? हा हा, हे हे बघा बघा ना, अजूनही ओल आहे पाण्यामध्ये. ओल आहे ना. हो. हा, आता हे उन्हात पडलेलं असल्यामुळे जरा कमी झालेलं आहे. तर ह्यातलं पाणी काढायचं आणि ते नदीपात्रामध्ये नेऊन सोडायचं. कृष्णा नदीमध्ये नेऊन सोडायचं साधारण. आता ह्यांच्याशी जरा घ्या मुलाखत. बोलेल ना, बोलेल. हा, हो हो, कुठे आहेत शेतकरी? या रमेश उशिरा जाग आली तुम्हाला? हा, होय आप्पा, उशिरा जाग आली का? काय झालं म्हणजे? सच्छिद्र प्रणालीचं किंवा हे असं जे होणार आहे प्रोजेक्ट चालू आहे याबद्दल फारसं शेतकऱ्यामध्ये पहिल्यांदा जागृती नव्हतीच. पण ज्यावेळी दादांच्या पुढाकारातनं दत्त पॅटर्नच्या मधून ज्यावेळी ह्या योजना चालू झाल्या, बोबनाळ असेल, शेडशाळ असेल, ह्या भागात योजना चालू झाल्या आणि ह्या 4-5 वर्षापूर्वी ज्या योजना चालू झाल्या त्या तिथल्या जमिनी ह्या वर्षानुवर्षे 20-25 वर्षे पडीक होते. तिथं साधं गवताचं पातं सुद्धा उगवत नव्हतं. एवढं पूर्ण चोपण आणि छारपड झालं होतं ते जमीन. पण ते प्रोजेक्ट आणि काही शेतकरी तिकडे शेताकडे पण जात नव्हते, त्यांना शिव पण माहीत नव्हतं इतके वर्ष पडीक असल्यामुळे. तिथं 1000 एकरचं प्रोजेक्ट झालं आणि त्या झाल्यानंतर प्रोजेक्ट पुढं 6 महिन्यानं वर्षानं सगळं शेतकरी जात नव्हते? पडीकच जमीन होती. जमीनच पडीक होती. आणि आपलं ते देवबाबूळ असते ना, देवबाबूळ उगवून आलेलं मगाशी जे बाबळ बघितलं त्याचं उगवल्यानंतर शेतकरी कशाला जायचा कारण त्यांना बांध बी त्यांचे कळत नव्हते की पडीक असल्यामुळे तिथं जायचंच नाही असं होतं. तर तिथं पडीक असलेलं आपापल्या शिव हात कायम करण्यासाठी सुद्धा दादानी प्रयत्न केलं. तहसीलदार साहेबांनी बोलवून ते पण करून घेतले आणि ज्यावेळी हे प्रोजेक्ट राबवले पुढं 3-4 वर्षामध्ये टप्प्याटप्प्यात त्या जमिनी सुधारण्याचं झाल्या आणि आता त्या जमिनीत अगदी जोमानं पीक डोला लागले. काही प्रेक्षक असे ज्यांचं क्षारपड झालेलं नाही तर चोपण रान आहे. बऱ्याच ठिकाणी हा प्रॉब्लेम म्हणजे चोपण आणि क्षारपट पाण्याची निचरा होणं महत्वाची गरज आहे. हे कुठेही करू शकतो आपण. कुठेही करू शकतो. चोपण वैयक्तिक शेतकरी करू शकतो. वैयक्तिक शेतकरीला करणं मुश्किल आहे कारण त्याला उतारानं पाणी निचरा झालेलं पाणी सोडायचे ही पाहिजे, नदी पाहिजे, व्यवस्था पाहिजे, व्यवस्था पाहिजे की तो ते करू शकेल. हा, किंवा एक मोठं मगाशी मी तुम्हाला सांगितलं तसं मोठा तलाव करून त्यात सोडून परत जरी चोपण रान असेल तर तो मोठ्या तलावामध्ये ते पाणी नेऊन आपलं रान वहिताखाली आणू शकतो, लागवडीखाली आणू शकतो. खर्च त्याला जास्त येतो. खर्च वैयक्तिक खर्च जास्त येतोय आणि हे कॉमन केल्यामुळं एकरी 160
1,60,000 ते 70,000 पर्यंतचा खर्च येतोय. आणि वैयक्तिक करायचं म्हटलं तर 2.5-3 लाखापर्यंतचा खर्च जातो. आणि ते पाणी कुठं सोडायचा हा प्रश्न येतोय. काही तांत्रिक प्रश्न मी तुम्हाला विचारतो हा. आणि या प्रश्नाचं तुम्ही उत्तर दिले तरी पुन्हा विचारतो की या खोदकामामुळं कुठल्या तरी पिकाला अडचण होते का? कुठल्या पिकाला तशी अडचण होत नाही. नाही. कोणत्या फळबागांना अडचण होते का? नाही, फळबागा असतील आणि जर तिथं चर काढत गेलं तर त्या मुळ्या तुटल्या तर थोडंफार होईल. पण काही काळानंतर त्या मुळ्या परत डेव्हलप होतात. पण अशा इथं कुठं फळबागाची जागाच नाही आहे. कारण क्षार पडले असल्यामुळं, पाणथळ जमीन असल्यामुळं फळबागा यायचं कारणच नाही आहे. पुन्हा पुन्हा हे काम करावं लागतं का? नाही, 50-60 वर्ष तर ह्या करायची गरज नाही. कारण आज ह्या पाईपची क्षमता किंवा त्याची गॅरंटी 50-60 वर्षाची गॅरंटी आहे. याला काही सरकारी अनुदान आहे? आत्ता तरी काही नाही, पण RQI मधनं आम्ही थोडं काही शेतकऱ्यांना मिळालं तेवढं मिळवून घेतलेलं आहे. एकरी 25,000 मिळालेलं आहे. पण इथून पुढे काम करणार आहे ना, मिळणं जरा मुश्किल आहे. त्यासाठी सरकारनं लक्ष घालून करणं गरजेचं आहे. मी हा सगळा प्रवास कृष्णा नदीपर्यंत तुम्हाला उलटा घेऊन जाणार आहे की ज्याच्यातनं प्रत्यक्षात हे पाणी एवढ्या किलोमीटरचा प्रवास किती 210 किलोमीटर किती 225 किलोमीटर 225 किलोमीटरची ही लाईन आहे, मुख्य लाईन. एवढा प्रवास करत ती पाणी वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही discharge वेगवेगळ्या केलेलं आहे. पंचगंगेत सोडलेत, काही सोडलेलं आहे. कृष्णाला सोडलेत. Correct. तो सगळा प्रवास मी तुम्हाला दाखवणार आहे. पण तुम्हाला आणि राज्य सरकारला हे सांगायचं बरं, काही प्रश्न असे आहेत की ज्या प्रश्नाची उत्तरं शेतकऱ्यांना अजूनही हवी असणार आहेत ह्या व्हिडिओनंतर. आता कोणाचा नंबर द्यायचा? माझा द्या की सांगा नंबर. 9422582220. राईट. मला माहिती आहे तुम्ही हजारोच्या संख्येनं फोन करणार आहात. फक्त एकच काम करा की त्यांनी फोन नाही उचलला तर त्यांना व्हॉट्सअपवरती मेसेज करा. ही विल व्हॉट्सअपला नंबर आहे ना? माझा नाही नंबर. व्हॉट्सअपला कोणाचा नंबर आहे? MD साहेब? MD साहेब आहे, त्यांचा आहे. या टेक्निक, कारण मला माहिती आहे तुम्हाला खूप प्रश्न पडणार. सांगा नंबर तुम्ही. 8668549745. आणि त्यांच्याकडे जर आले तर ते मी चर्चा करूनच त्याचा उत्तर ते या सगळ्याची उत्तर. आणि इथे तुम्ही येऊन या कारखान्यावरची ही साईटही बघू शकता. आणखी बरेच काळ तुमचं काम चालणार आहे कारखान्यावर. तुम्हाला मी सांगतो खरं म्हणजे शेतकऱ्यांनी ग्रुप नवीन बघितले तर खात्री होणार आहे. आणि हे सक्सेस होऊ शकतंय. आणि इथल्या शेतकऱ्याचे अनुभव महत्त्वाचे आहेत. त्यांना तुम्ही विचारलं तर तुमच्या लक्षात येईल की हे शक्य आहे. आणि शेतकऱ्यांना मी आव्हान करतोय, तुम्ही इथं या, बघा आणि मोठ्या संख्येनं एकत्र येऊन तुम्ही काम करा. गावाचे गावं असे पाणथळ झालेले, क्षार पडलेल्या जमिनी कितीतरी अशा भागात आहेत. त्या मुक्त करण्याच्या दिशेने प्रयत्न. एका मध्यमवयीन शेतकऱ्याचा पण म्हणणं घेतलं. तरुण शेतकऱ्याला विचारू. मित्रा, काय नाव? विजयकुमार पाटील. विजयराव, किती क्षेत्र आपलं? आमचं इथं एकूण 3 एकर क्षेत्र आहे. बरं, 3 एकरला हे करायला घेतलंय. 3 एकर करायला घेतलं. पण सर थांबलं येतं पावसाळ्यात 3 फूट पाणी थांबतं. इथं 3 फूट एवढं पाणी असतं इथं. इथं म्हणजे आम्ही पीक लावायचं म्हटलं तर पावसाळा आमचा निघूनच जातो. पूर्ण पावसाळ्याशिवाय म्हणजे पावसाळा जर व्यवस्थित पडायला म्हणजे हे जास्त पडलं तर पाणी 3 फूट इथं पाणी थांबतं. त्याच्यावर हा उतारा आहे. हां, म्हणजे तो पूर्ण डबरा आहे. सगळीकडनं पाणी येऊन थांबतंय. आणि आमचं एकर 1.5 एकर पाण्यात थांबतंय. मग असंच आम्हाला सुचलं की दादाकडे त्यांच्याकडे जाऊन असंच दादा आम्ही सचिन करणार आहे आणि आम्ही सहकार्य करा. आणि 1 मिनिट सांगतो सर, इथं 3 फूट पाणी थांबतंय. पाऊस थांबला आणि नदीचं पाणी उतरलं की 4थ्या दिवशी ह्यातनं पाण्याचा निचरा होऊन जमीन एकदम कडकडीत होते. हे याच्यामुळे निचरा प्रणालीमुळे 3 ते 4 दिवसात ह्या जमिनीतलं पाणी निघून जाऊ शकतं. हे जे डायमीटर्स काय होत आपण जरा ह्याचे सांगितले, पण हा जो तुमचा वरचा पाईप आहे त्याचे डायमीटर सांगता येतील? हे मर्जी किती? 800 mm चा डायमीटर असलेला हे तुम्ही प्रत्येक शेतामध्ये असं उभा करणार. प्रत्येक शेतामध्ये असं एक ध्यानात 2-3 शेतकऱ्यांना सोडणं ध्यानात भरलेल्या ना. ठेवतोय. हा, कंट्रोल सिस्टीम करायला लागतं. ओके. म्हणजे इथं चालू बंद करायला लागतं. थोडंसं एरिया जास्त असल्यामुळे इकडनं जोडायचं. हे तुमच्या लक्षात आलं असेल की हे कसं जोडलं गेलं आहे. तुमच्या मनातल्या प्रत्येक तांत्रिक प्रश्नाची उत्तरं घेणारा आजचा हा खासच भाग आहे की ज्या भागामध्ये तुम्ही हा दत्त शिरोळ साखर कारखान्याचा हा जो क्षारपड जमिनीच्या सुधारण्यासंदर्भातला प्रयोग आहे तो तुम्ही पूर्ण बघणार आहात. आणि मी कृषी मंत्र्याकडे हा व्हिडिओ पाठवेनच, राज्याच्या मुख्यमंत्र्याकडेही पाठवेन, अर्थमंत्र्यांनाही सांगेन की या संदर्भामध्ये राज्याचं काही धोरण बनतं का. चला आपण बघूया सगळं. आपण पुढे असं आहे की सगळाच काही लोक बदल सहज स्वीकारतात असं नाही आहे. एक मला उदाहरण इथं सांगितलं, 4 एकर जमीन आहे, 65 लाख रुपयाला व्यवहार झाला आणि यांची ही कारखान्याची मुख्य लाईन गेल्यानंतर आता ती 2 कोटी रुपयाला 4 एकर तरी द्यायला तयार नाही. पण आता जिथे मी उभा आहे ते हे रान आहे, हे केलं नाही शेतकऱ्यांनी. आणि पलीकडे हा जो दत्त शिरोळचा पॅटर्न लाभवल्यानंतर जे चित्र दिसतंय ते आहे. पण मग असं आपल्याच तालुक्याचा जर विचार केला आपण, है ना, आपण जाऊच आता, तर असं किती पडीक रान आहे की जे अजूनही केलेलं नाही शेतकऱ्यांनी. करायला 15,000 एकर अजूनही. किती? 15,000 एकर म्हणजे पाणथळ झालेली आणि क्षार पडलेली जमीन अशा पडून अजून आहेत.
15,000 एकर. हो हो हो. आणि तुम्ही हा प्रयोग कधीपासून सुरू केलाय? 15 सालापासून आम्ही चालू केला. बर. आणि 15 ते 2026 पर्यंत किती एकर झालं तुमचं रान? 10,000 एकर मेन पाईप आणि 6,000 एकर सच्छिद्र पाईप टाकून झाले. पिकाखाली जमिनी 6,000 एकरवरती आता आलेले आहेत. मला एक सांगा, एवढं दृश्य स्वरूपात लोकांना बदल दिसतोय, हां. तरी लोक का स्वीकारत नाही? त्यांच्यासमोर काही आमिषे दाखवले गेले आहेत. जसे? वेगवेगळ्या पद्धतीनं 80-20 होईल, हे होईल, अशामुळं ते काही लोक थांबलेत. आणि काही लोकांना खात्री वाटत नव्हती हे सक्सेस होईल असं. आता एवढ्या मोठ्या आता झालंय. हां. पण ज्यावेळेला हे थांबलेत हं. त्यावेळेला मेन पाईपलाईन आपली करून गेलोय आपण पुढं. हं. जेवढं क्षेत्र येईल तेवढ्याचीच मेन हो, पाईप हो. आपण टाकली. हं. त्यामुळं अडचण झाली. हं. आता हे म्हणतात आम्हाला त्यात सामावून घ्या, हं. पण सामावून घेता येण्यासारखी परिस्थिती नाही आहे. हं. कारण त्या पाईपची साईज वगैरे जेवढं क्षेत्र आले तेवढ्याच क्षेत्राचं आपण साईज करून घेतली गेलेली आहे. हं. आणि त्यामुळं आता ह्यांना जर करायचं झालं हं. तर वेगळंच पाईपलाईन करून ह्यांचं वेगळं करावं लागणार आहे. आता हे तुम्ही पडीक रान जे बघताय ना, कारण जवळपास 6 लाख हेक्टर देशभरात आहे. हो त्याच्यामध्ये केवळ महाराष्ट्रभर. महाराष्ट्रभर माफ करा. आणि तो पण 2010चा डेटा आहे हो. है ना. आता 2026 म्हणजे 16 वर्षात बरेच बदल झाले. बरंच बदल झाला असणार आहे. कितीतरी एकर अशी पडलेली जमीन असणार आहे. आणि यांच्या प्रकल्पाला केंद्र सरकारने एक 11 कोटी रुपयाचं अनुदान दिलं. हां महाराष्ट्र सरकारकडनं त्यात फारसा विचार नाही केला गेला. हां पण तो का करणं गरजेचं होतं? ज्यांनी हे केलं ते क्षेत्र बघा, हो किती मोठा बदल आहे. तुम्ही पाहिलेलं क्षेत्र आणि आता हे जे सागाचं दिसतंय तुम्हाला ऊस क्षेत्र, लागण केलेलं ऊस आहे, साग आहे, कमाल आहे. आणि हे तुम्हाला जमिनीतलं हां. पाण्याचं हे किती झालेलं आहे बघा. घात किती लवकर आलेली आहे. हम्म. पण हा इतका जो चमत्कारिक बदल होतो तो पहिल्याच वर्षी होतो. हां पहिल्या वर्षी सुरुवात होते. हां. 2 वर्षात कम्प्लीट पूर्ण होतं. 2 वर्षात पूर्ण होतं म्हणजे पूर्ण. पूर्ण वहिताखाली जमीन, हां हां हां. वहिताखाली पूर्ण येते. वलिता नाही वहीत पाणी- करण्यासाठी. हां हां पाणी निघून जातं. हां. खरं म्हणजे 6 महिन्यात देखील निघून जातं. हां. पण त्याच्यामध्ये जे क्षार असतात ते क्षार निघून जायला 1-1.5-2 वर्ष लागतात. क्षाराचं प्रमाण कमी व्हायला 2 वर्षात सगळं पाणी जमीन थोडक्यात 2 वर्षात तुमची जमीन पूर्ण एकदम लागवडी स्वच्छ. खाली येते. पहिल्या वर्षीपासून येते, पण जास्ती लागवड किंवा उत्पादन येते हे 2 वर्षानंतर चांगल्या पद्धतीने. हे कोण शेतकऱ्याचं काही नाव वगैरे माहिती आहे का? चौगुले म्हणून शेतकरी. हां. त्यांनी काय केलं चौगुलेनी? हे दाखवा ना, हे क्षेत्र दाखवा. त्यांनी आता ताक केलेत, ऊस घालून ऊसाचं पीक काढून आता परत त्यांनी ताक केलेत. त्यांनी सच्छिद्र प्रणाली हे 2 वर्ष मागं केलते यांनी. त्यांचं इथं हा ते जवळ- चेंबर दिसतं हा, तो तुमचं? चेंबर हो, दिसतो. चेंबर दिसतोय. हा चेंबर हो, ठीक आहे. डाव्या बाजूला ह्या नारळाच्या इथेच हा चेंबर आहे. हा मॅन्युअल आहे. हा जो मॅन्युअल आहे तो इथे लगेच तुम्हाला दिसेल. हे किती एकरचं क्षेत्र आहे? हे जवळपास 4 एकरचं शेती आहे त्यांची, दोघं भावांच्यात 2-2 एकराची. आणि किती वर्ष पडीक होतं हे? हे जवळपास गेली 20 वर्ष झालं, म्हणजे 20-25 वर्ष झालं. ते उत्पन्न फक्त 7 टन 8 टन असं उत्पन्न येत होता. काही भाग असा पडीक येत होता. तुम्ही बघू शकता साईडला पडीक. मग आता सध्या जवळपास 50 ते 60 टन तिने अवरेज म्हणजे ऊसाचं पीक निघतंय पर एकर. पण चेअरमन साहेब, ह्या अशा ज्या कहाण्या आहेत हां की 20 वर्ष रान पडीक हो होतं, हो अशा किती जुन्या कहाण्या आहेत? किती भरपूर आहेत. मी तुम्हाला 1200 एकरचं जसं सांगतोय ते 40 ते 50 वर्ष पडलेल्या जमिनीचं सांगतोय. पूर्ण ते तुम्हाला तिथल्या शेतकऱ्यांची याची भेट घालून देतो. तुम्ही बघू शकताय आणि त्यांनाच विचारू शकता आम्ही सांगण्यापेक्षा. आणि तुमची खात्री करून घ्याल. आणि ती जमिनीला त्यांच्या शिवा माहिती नव्हत्या, त्यांचे खातेफोड झालेले नव्हते. आम्ही हे काम करत असताना मामदार साहेब स्वतः तिथे लक्ष घालून त्यांचे खातेफोड करून दिले. मसने मॅडम म्हणून इथं भूमापनच्या होत्या, ते जाऊन त्यांना शिवा ठरवून दिल्या. अशा लेवलपर्यंत देखील काम करण्याची दृष्टीतून आपण काम केलेलं आहे. आता हा जो डिस्चार्ज आहे ना, तो कृष्णा नदीमध्ये किती आणि कशा पद्धतीने होतो तेही मी तुम्हाला दाखवणार आहे. हां आणि हे चेअरमन जसं म्हणाले तसं शेतकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया तेही आपण पाहूया. चला आणखीन एक उदाहरण दाखवतो मी. आता हे रान नीट झालंय, खोडवा आहे, पण हे पलीकडचं क्षेत्र बघा. आणि काय इथं काय बैलगाडीचे हे होते का? म्हणजे बैलगाडी क्षेत्र एवढं पडीक होतं की बैलगाडीचा रेसचा ट्रॅक तयार आहे. हा? बैलगाडी शर्यत शर्यत ट्रॅक तयार आहे. ट्रॅक तयार आहे. 8 किलोमीटरचा साधारण ट्रॅक तयार आहे. एवढ्या पडीत जमीन होते. हे दोन्हीतलं पिक्चर महाराष्ट्राला लगेच स्पष्ट दिसेल ना, हो. की हा हे पडीक रान आणि हे वहिता. पण आता हे लागवडीच्या क्षेत्रात जे आणलं पहिल्या वर्षीचा काय उतार पडला? हे बरोबर 42 गुंठ रान आहे साहेब. हे हा साधारण 37 ते 38 वर्षानं पहिलं पीक काय 37 ते 38 वर्षांनंतर. हा साधारण 52 टन पडलंय. आता 51 टन 900 किलो म्हणजे 52 टन पहिलं पीक पडले. आता चेअरमन साहेबांनी सांगितलं की बऱ्याच तांत्रिक गोष्टी आहेत है ना. आता हे बघा आणखी स्पष्ट दिसेल तुम्हाला. हा जो चेंबर आहे की जे पाणी अधिकचं पाणी आहे ते याच्यातून असं निचरा होऊन ते कृष्णेच्या दिशेनं वाहतं. पण चेअरमन साहेबांनी सांगितलं काही तांत्रिक गोष्टी आहेत की
पाईप जुनी डिझाईन झालेली आहे, आता ह्यांना नव्याने यायचं असेल तरी सुद्धा त्यांना येताना अडचण आहे. हां. त्याच्याशिवाय अजूनही लोकांचा हलगर्जीपणा किती आहे. साहेब काय लोकांचं, साहेबांनी जसं म्हटले, साहेबांनी सगळा प्रयत्न केलाय. हां. म्हणजे इथं महसूलचा कॅम्प लावला हां. की वाटणी सुद्धा करून द्यायचे, पण इथं काय झालंय 1 एकरात 3 जण मालक झालेत आणि ते वाद, भावकीतले वाद, त्यामुळं 10% त्यामुळं काम राहायला लागले. साहेबांनी सगळं वाटणीपत्र पण सगळं करून दिले. पण मला एक सांगा की सरकारमधलं कोणी ह्याला गांभीर्याने घेतलं नाही. नाही काय दुर्दैव आहे महाराज. हां? कलेक्टर साहेब वगैरे सगळे येऊन बघून गेले. हां. आता एक आमचे हे कलेक्टर शेखर गायकवाड. देसाई साहेब. त्या कलेक्टरने हे बघायला आल्यानंतर यांच्या जमिनी पडे दौलत देसाई. दौलतराव देसाई या जमिनी पडे आहेत हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर सर्कलला त्यांनी बोलवून घेतलं आणि सर्कलला बोलवून घेतलं आणि त्यांनी सांगितलं ह्या आता पिकाऊ झाल्यात, हे पडीक पडलेल्या जमिनी काढा, 7-12 क्लिअर करून द्या. म्हणजे 7 वाऱ्यावरती पडीक पडीक म्हणून पडीक होतं म्हणून ते काढून द्या, कारण ह्यांची पत तयार झालेली आहे. आता ही जी पाईप घ्यायची ह्याला व्हाल दिसतात, या जमिनीला पाणी दिलंय, आता उन्हाळ्यात ह्यातलं पाणी निचरा होऊ नये म्हणून व्हाल बंद करून ठेवले. आणि दुसरं ह्याला खत टाकली आणि पाणी दिलं तर निचरा होऊन गेला तर खताने हे निघून जातंय म्हणून हे सगळे व्हाल ठेवले. सगळे जे गोष्टी केल्यात अत्यंत विचारानं, अभ्यासानं आणि तंत्र शुद्ध काम करून घेतलेलं आहे. बरं, तुमची गंमत अशी, तुम्ही काँग्रेसचे, हो, सगळ्या याच्यावर काँग्रेसच्या नेत्यांना तुम्ही दाखवलं, पटोलेंना दाखवलं, पृथ्वीराज बाबांना दाखवलं, पवार साहेबांना दाखवलं, अजितदादांना दाखवलं, आता राहिले फक्त फडणवीसांनीच बघायचं. नाही आले, हां. पण ते यायच्या मनस्थितीत आता हे कार्यक्रम जिल्हा परिषद तालुका पंचायत झाल्यानंतर येणार म्हणून मला त्यांनी सांगितले, तोपर्यंत हे झालं. पण मग कुणी गांभीर्याने घेतलं अनफॉर्च्युनेटली, दुर्दैवाने. आता ते आमचं दुर्दैव म्हणतो मी किंवा शेतकऱ्यांचं दुर्दैव. तर मी शेतकऱ्यांचं म्हणेन आणि महाराष्ट्राचं पण एक चांगला प्रयोग आहे. मी तर असं म्हणतोय, हां. आमच्या तालुक्याचं बिहार होत होता, जशी बिहारची कामाला पुण्या मुंबईला आपल्याकडे यायल्यात, तसं शेत पडीक असल्यामुळे आमच्या तालुक्यातली आमच्या सगळं मी पुण्यात असतो आज. वा. जर ही जमीन हे झाली नसती तर आमच्या सगळं पुण्यात असतो. आता एकरी उत्पन्न किती आहे आपलं साहेब? एकरी उत्पन्न आता जर ह्याच्या प्रमाण झालं तर साधारण 55-60 आता पडायला लागले, ग्रोअप यायला लागले हळूहळू 55-60 टन बरं, पर एकरी. गुणिले 3,000 किंवा 3,500 रुपयाने करा हिशोब तुम्ही. असं आहे की शेवटी गावात माणसं राहिली तरच महाराष्ट्र नीट राहील, नक्की. है ना. आता हे बघा ना किती झाडी हो ना. उगवलेली आहे. हे सगळं मागचं दिसतं ते पडीकच आहे. काय सगळं आणि आता ज्यांनी हे केलं, तर हा जो शिरोळ पॅटर्न आहे ना, तर ह्याच्याबद्दल आता आपण आणखीन काय अशी शेती बघू की जी शेती पडीक आहे आणि त्याच्या शेजारचीच शेती पूर्णपणे वहिताखाली आहे किंवा लागवडीखाली आहे. चला. हे सगळं हे बघा, साहेब आपल्या गावची बघा ना. जाताना आणि दिसते आपली. साहेब आपल्या गावची अशी स्थिती होती. तर मला असं वाटलं होतं की हा छारपड जमिनीचा प्रश्न फक्त पश्चिम महाराष्ट्राचा आहे, पण तसं नाही आहे. जवळपास 6 लाख हेक्टर क्षेत्र छारपड जमिनीचं सगळ्या महाराष्ट्रातलं आणि देशभर हा प्रश्न आहे. 6 लाख हेक्टर गुणिले 2.5 करा तुम्ही. त्यामुळे राज्य सरकारची थोडीशी भूमिका असायला हवी. ही कृष्णा नदी आपली संत वाहणारी. सो हा प्रश्न होता की ह्या नदीपात्रामध्ये हे पाणी आणून कुठे सोडलेत. हे जे पाण्याचे बुडबुडे तुम्हाला दिसत आहेत, हो, ते हे पाण्याचे बुडबुडे म्हणजेच पाण्याचा डिस्चार्ज. बरोबर ना? बरोबर. किती किलोमीटर आणून सोडलं? 12 किलोमीटरवरून आणलेले आहेत. बरं. 12 किलोमीटर मेन लाईन आहे आणि ते सगळे मधील सगळ्या जमिनीत सच्छिद्र पाईप केलेले आहेत आणि ते पाणी येते आपल्याला. थोडक्यात तुमच्या जमिनीतलं जे जे काही पाणी आहे ते तुमच्या ह्या पाईपलाईन मधनं शेवटी पुन्हा नदीत येतं. नदीपात्रात. हो. आणि तुमचं असं म्हणणं आहे की आता ह्याचं रिसायकलिंग करायला पाहिजे. हे जे नदीत आपण पाणी सोडतोय त्याच्यामध्ये एक मोठं तलाव करून इथं इथं किंवा वरती कुठंतरी त्याच्यात हे पाणी सोडून रिसायकलिंग करणं म्हणजे ड्रिपनं पाणी परत देणं अशा पद्धतीनं. कारण हे नदीत चाकलं वायात जाणार आहे, परत आम्हाला शेतीला नदीतलंच पाणी घ्यावं लागणार. हेच जर पाणी आम्ही वापरलं तर डबल एकाच पाण्याचा 2 वेळा यूज होईल आणि पिकाला चांगल्या पद्धतीनं उपयुक्त होईल. म्हणून मध्ये तलाव करून त्याच्यात हे सोडून ते पाणी लिफ्ट करून ड्रिपनं पाणी देण्याची कल्पना आमच्याकडे आहे. पण ते मूर्त स्वरूपात आणायला गव्हर्नमेंटचा जर ह्याला सपोर्ट मिळाला तर फार चांगल्या काय अपेक्षा सरकारकडे? अपेक्षा म्हणजे आता लाईनचा खर्च असेल, विजेचा खर्च लाईन असेल, म्हणजे जी मुख्य लाईन आहे, नाही परत लाईन करावं लागेल, परत शेतापर्यंत न्यावं लागेल. हे तिकडून निचरा झालेलं पाण्याची पाईप आली आहे, हे परत मोटरीनं पाणी वर न्यायचं तर परत पाईप करायला लागेल, परत ड्रिपसाठी सबसिडी देणं, अशा गोष्टी करणं गरजेचं आहे. आणि हा जर आराखडा समजून घेऊन केला तर हा शेतकऱ्यांच्या दृष्टीनं फायद्याचा आहे. कारण ह्याच्यामध्ये खताचा काही अंश असतोय, ते जर परत आपण त्या जमिनीत वापरलं तर राहिलेलं खत त्या जमिनीला उपयुक्त होतंय. म्हणून रिसायकलिंग करण्याची कल्पना आहे. याला जर गव्हर्नमेंटनं सहकार्य केलं तर एक
एक आमची कल्पना आहे की एक ट्रायल प्लॉट म्हणून काही ठिकाणी करायचं पण आमची कल्पना आहे. असं आहे की आताचे जे कृषी मंत्री आहेत भरणे भरणे हां त्यांचा माझ्या दृष्टीने काही फारसा प्रभाव दिसत नाही कृषी मंत्री म्हणून. त्यांच्या आधीचे जे कृषी मंत्री होते त्यांनी काहीतरी थोडेसे प्रयत्न करायला सुरुवात केली होती. मला असं कळलं की हा दत्त शिरोळचा प्रकल्प त्यांनी बघावा अशी तुम्ही सांगितली ना, विनंती केली आहे. आम्ही विनंती केली, त्यांना जाऊन सांगून पण आलोय आणि परवा फोनवर पण बोललोय, तुम्ही जरा या, हे बघा आम्ही काय करतो हे समजून घेऊन, हे शेतकऱ्यांच्या हिताचं आहे. जमिनी जर शाबूत ठेवायचं असेल तर निचरा प्रणाली वाढवणं गरजेची गोष्ट आहे. हे तेच पाईप आहे ना, ही शेतकरी इथून पाणी नेलेले आहे. निचरा प्रणाली वाढवणं गरजेचं आहे. हा, निचरा प्रणाली वाढवणं गरजेचं आहे, तरच आपले जमीन टेकणार आहेत आणि उत्पादन वाढणार आहे. तर कृषी मंत्र्याने या दृष्टीनं विचार करायला हवा की आपण ह्या क्षारपड जमिनीसाठी काही वेगळं अनुदान देऊ शकतो का. हा, 80-20 सारख्या ज्या योजना आहेत त्याच्यात खरोखर प्रॅक्टिकल किती अडचणी आहेत, ह्या सगळ्याचा विचार राज्य सरकारने करावा. आणि आपले हे सगळे विश्लेषणात्मक व्हिडिओ राज्याचे मुख्यमंत्री बघत असतात. अर्थमंत्र्याकडेही हा व्हिडिओ मी पाठवेनच, पण मुख्यत्वे कृषी मंत्र्यांनी हे करणं गरजेचं आहे. हा डिस्चार्ज ह्या पाईपमधनं नाही आहे ना? नाही ह्या पाईपमधनं ह्या पाईप मधनं झालेला आहे. हे सगळ्या देश एवढं इथं मेन पाईप इथून हे असं डिस्चार्ज घेतलेलं आहे. कुठल्या बाजूला जायचं इथं या. ते बघा. आणि मग ही जी खोली आहे ही नदीपात्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी असेल. हो. किती येते चेअरमन साहेब? अरे हो, हा, खोली किती येते त्याची? इथं खोली किती आहे रे पण? तिथं जवळपास आम्हाला मॅक्झिमम खोली मिळाल्या 12 फूट. 12 फूट. आमची 6 फूट हे साधारणपणे पाण्याचा जो डिस्चार्ज शेवटी होतोय तो 12 फूट खाली जाऊन होतो. हो, बरोबर ना? हो. आणि हे ह्या चेंबरची भूमिका काय आता का तेच ते? इथं इथं काय होतंय की आम्ही जर डायरेक्ट एचडीपी जर बघितलं तुम्ही आपल्या पाईपा ही बघा, ही मेन पाईप इथं आली आहे आणि इथून ते खाली पाईपा घातलेल्या आहेत. म्हणजे काय होतंय तिथं केवढी मोठी पाईप आहे. एचडीपी पेप आमची ही 20 इंची पाईप आहे, म्हणजे जवळपास 500 mm ची पाईप आहे ही. आणि ती जर डायरेक्ट सोडली तर एरोजन होत आहे साहेब. म्हणजे ही जमीन कातरते, ढासळते, एरोजन होतं आणि डायरेक्ट सोडतं. मग प्लेन एचडीपीतनं जाऊन आम्ही पाण्यातच सोडतोय साहेब, म्हणजे इथली जमीन एरोजन होऊ नये, जमीन खचून जाऊ नये म्हणून पाण्यावाटे. याचा एक फायदा काय होतोय, महापुराच्या वेळेला कंटिन्यू सगळीकडे पाणी असते, त्यावेळेला ते पाणी, हे डिस्चार्जचं पाणी कंटिन्यू चालूच राहते. डिस्चार्जचं पाणी चालू राहते. असा एक आम्हाला अनुभव आला. आपल्यापैकी शेतकरी किती आहे ज्यांनी जमीन एक मिनिट इकडे बघा सर, हे आता खालचे लाईनला फक्त निघते, वरपर्यंत भरलं तर ह्या पाईपावर पण टाकलेले आहे, त्यातनं देखील पाणी निघून जाते. वरच्या बाजूने सुद्धा डिस्चार्ज डिस्चार्ज व्हावं ह्या कल्पनेत जसं वाढत जाईल तसं सगळ्यांचे हॉल उघडे होतात. आता उन्हाळ्यामुळे हॉल त्या बाजूला. हे सगळे शेतकरीच आहेत साहेब. थोडक्यात काय आहे की हे जे पाणी तुम्ही आता पाहत आहात, म्हणजे पावसाळा संपून गेलाय, जे जे काही जमिनीतलं पाणी होतं, जे अतिरिक्तचं पाणी आहे ते काढलंय. आपलं रान नीट केलंय कवा? 19 केलं 2019ला. त्याच्या आधी पडकच होतं. पडक होतं. आणि त्यावेळेला जमिनीचे भाव 50-1,000 रुपयांनी एकरने विकले लोकांनी. होय. आता 50 लाख. 40-45 लाखाच्या पुढे गेले. ही कमाल आहे ह्या दत्त पॅटर्नची. आणि वैशिष्ट्य असं आहे सर की जिथं इम्प्लिमेंट आमचं झालंय ते नाहीये, जिथून आमची कमांड लाईन गेली त्या जमिनीचा दर अजून सुद्धा, म्हणजे ज्यांनी अजून सत्यत्रची प्रणाली अवलंब केला नाही, पण आमच्या एरिया तिथं म्हणजे कमांड एरियामध्ये जी जमीन येते अशांचा सुद्धा दर वाढलेला आहे. म्हणजे हायवे गेल्यानंतर जसा जमिनीचा दर वाढतोय लोकांना कळलं ना आता की असं होऊ शकतं म्हणून. साहेब, जमिनीची दर कसं वाढतात की दत्तचं मेन पाईपलाईन गेले गेले. असं दत्त कारखान्याची लाईन झाली म्हटल्यावर मेन पाईपलाईन गेल्या काय तर आपली जमिनीची किमती वाढल्यात, कारण तिथं सच्छिद्र होतंय, पाईपलाईन टाकू शकतोय, आपली जमीन सुधारते. आता थांबा जरा, एक उदाहरण म्हणून महाराष्ट्राला सांगू. 2019च्या आधी काय परिस्थिती होती? 2021 त्या अगोदर तुमचं नाव सांगा आधी पूर्ण. सर्जेराव संभाजी ढेकळे, हा. राहणार गालवा. सांगा सर्जेराव. शिरोळ. चारपड जमीन होती हा, शारपड जमीन होती. मी ती घेतली होती दुसऱ्याकडनं. विकत काय भावाने घेतली होती? वैतागून विकली होती. ही काय भावाने घेतली होती? तेव्हा मी 9.5 लाख रुपये त्याला दिले. एकरी? नाही, एकर. हा. त्यावेळा 9.5 लाख रुपये. आता त्या जमिनीची किंमत 40 लाखाच्या पुढे आहे. तर त्या जमिनीत 19चा महापूर आला, त्यावेळेला मी भात केलता एक ट्रायल प्रयोग म्हणून, आणि तो भात 19च्या पुरात गेला, वाहून गेला. वाहून नाही गेला, म्हणजे बुडला, सगळा जळला. आणि परत त्याचं महिन्याभरानं खोडू आलं, मग त्याला फॉल उघडल्यामुळे आम्ही केल्यानंतर, आणि ते परत उगवून आलं, आणि ते खोडव्याचं उत्पन्न मला त्याला जवळजवळ 7 ते 8 क्विंटल एकरात ती मिळालं. आता ऊस लावला की नाही त्याला? आता ऊस आहे. आता किती उतार पडलाय? आता त्या क्षेत्रात 50 टन ऊस झालाय माझा. म्हणजे अगोदर काहीच नव्हतं, 8 टन 9 टन
लई शिंडी दांडी तुटली असं. आणि हे जरा तरुण सहकारी तुम्ही आहे. तुमचं नाव काय पूर्ण? तू पण बोल. गुरुदत्तराव. ह्या ज्या 23 का 27 संस्था केल्यात साखर कारखान्यांनी त्यापैकी तुमची एक संस्था आहे. संस्था कशी काम करते? म्हणजे मुळात संस्था काय आहे? संस्था म्हणजे साहेबांचं काय हे होतं की शेतकऱ्यांनीच सगळं म्हणजे हिशोब एकत्र ठेवावा आणि एकत्र काम करण्यासाठी संस्था आहे की फॉर्मेशन एकत्र येऊन काम करण्यासाठी केलं. आपली म्हणजे साधीच नोंद करून साहेबांनी नोंद करून ही केली. एका त्या शेतकऱ्याला संस्थेमार्फत नाही आम्ही हिशोब स्वतः संस्थेने ठेवलेत किंवा असं कमांडिंग म्हणजे तुम्ही कोणच शाडपर शेतकऱ्यांचीच एक संस्था आहे. संस्था शाडपर बाधित शेतकरी. शेतकरी जेवढे आहे आणि मग तुमच्या संस्थेअंतर्गत किती तुम्ही रान असं दुरुस्त केलं? आपलं 350 एकर आता कम्प्लीट झालंय हम्म. आणि 500 एकराची लाईन कम्प्लीट झाली अजून. म्हणजे शेतकरी कसं व्हायला हळूहळू डेव्हलप करायला. एकरी किती खर्च आला? एकरी अंतर्गतला साधारण 80,000 ते 1 लाख येतोय. आणि मुख्य पाईपलाईनला आहे? ती प्रत्येक गावाच्या लाईनवर आहे. आता आमची शिरोजी 22 किलोमीटर झालाय. आमच्याला खर्च ज्यादा झालाय. बर. ते कॉन्ट्रीब्युशन आणि उत्पन्नात काय फरक पडला? भरपूर साहेब फरक पडला. आज ज्या रानात 10 टन येत होतं तिथं 50-55 यावी ऊस आहे. 50-55? 55 टन एकरी. आणि भाजपाला? भाजीपाला साहेब शेतकरी करल तसा आहे. हम्म. आता साहेबांनी नवीन ते पण प्रोत्साहन दिलंय की ऊस सोडून आपण दुसऱ्या पिकाकडे सुद्धा वळलं पाहिजे. अच्छा एमडी साहेब मला एक सांगा की आता हे तर काय प्रूव्हन आहे तुमचं. कुठल्या कुठल्या विद्यापीठांनी बघितले? एकच राहुरी विद्यापीठ ना, विद्यापीठ आणि ते अमेरिकेची आम्ही निशिगंधा. पण ह्याच्यामध्ये काही आणि ifs and buts नागपूरला- नाहीत का बुवा? हे जरा अजून थोडं दुरुस्त करायची गरज आहे. आता त्यांनी सुरुवात केली ना सर. हां. आता त्यांनी राहुरीने तर हातात घेतलाय प्रोजेक्ट कम्प्लीट. हम्म. विदर्भचं हे जे आहे नागपूरला, नागपूर विद्यापीठ. नागपूर विद्यापीठ, तिथं देखील आम्हाला बोलून तिथं देखील त्याने माहिती घेतली पाणी परिषदसाठी. तिथं पण साहेबांना बोललो. प्रेझेंटेशन केलं. त्यानंतर सेंट्रल सॉइल सर्व्हे रिसर्च सेंटर म्हणून आहे कर्नाल भरायला. सत्पाली आहे इकडे, ते बघा. सत्पाल इकडे. आणि तुमचं ते जाधवचं जरा सांग, 20 गुंठ्यात त्यानं किती काढलंय ते. काय जाधववाली कोण? शेतकरी आहेत. या काय नाव तुमचं? मी राजाराम मारुती जाधव. हम्म. गेली 35 वर्षे जवळजवळ आमची जमीन पडाक होती. पूर्ण पडीक? पूर्ण पडीक होते. पुसळं तरी उगवत होती? सुळं देखील उदक होत नव्हती. मेंढर चरायला जागा होती आणि झाडं झुडपं सगळी अशा पद्धतीची होती. दादांच्या माध्यमातून ज्यावेळी या गावाला आम्ही स्वच्छता प्रणालीची योजना कार्यान्वित व्हायला लागली त्याच वर्षी मी सुरुवातीलाच या प्रोजेक्टमध्ये भाग घेऊन आम्ही स्वतः सगळे युवा पिढी सगळे आम्ही सगळे डायरेक्टर होऊन संपूर्ण गावाला विचारात घेऊन विश्वासात घेऊन आम्ही दादांच्या माध्यमातून ही पूर्ण योजना कार्यान्वित झाली. आणि पहिल्याच वर्षी माझा ती जमीन 19चा जो महापूर आला त्या महापुरानंतर मी जे पहिलं 2020ला जे माझं पहिलं पीक गेलं ते माझं एकरी 37 टनांचा ऊस हा दत्त कारखान्यालाच गेला आणि त्याच्या पावती सकट रेशीट माझ्याकडे आहे. आता काय? आता त्यामध्ये मी ऊस घालून आता मी शाळू केलेला आहे वैरणला. कारण आता कसं होतं आता लावून करून मा बसत नाही. असं आहे की हे जे सगळे शेतकरी सांगतात हे काय त्या दत्त कारखान्याचं प्रमोशन नाही आहे किंवा त्या योजनेच्या दृष्टी सभासद पण नाही बरेच. आणि सभासदांना ही योजना ही विद्यापीठात असेल पूर्वी खूप आधी कुणीतरी केली असेल ती प्रत्यक्षात इतक्या मोठ्या प्रमाणात किती एमडी साहेब किती जमिनीवर केला आपण आता? 10,000 एकर. हा? 10,000 एकर एकरवरती मेन पाईप झाली. मेन पाईपलाईन झालेली आहे. सचित्र पाईप- 2.25 किलोमीटर 225 किलोमीटर झालेले आहे. मोठी पाईपलाईन. हा मोठी पाईपलाईन. पहिलाच टप्पा मेन पाईपलाईन दत्त पॅटर्न जे म्हणतो मुख्य पाईपलाईनचा जो टोटल आहे तो 200 किलोमीटर 10,000 एकरवरती आणि जवळपास 4,500 एकरवरती अंतर्गत शेतकऱ्यांचं प्रणाली पूर्ण आहे. हे मी का सांगितलं तुम्हाला कारण कुठलाही शेतकरी कितीही कुठल्या राजकीय नेत्यांनी सांगितलं ते खोटं कधी बोलत नाही. आपल्याला फायदा झाला तरच आपण सांगतो आहे की नाही. आता ही गोष्ट इतकी सिद्ध झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारनं जे करणं अपेक्षित आहे ते हे की ह्याला एक योजनेचं रूप दिलं पाहिजे आणि नोडल एजन्सी म्हणून तुम्ही हा साखर कारखान्याला नेमू शकता. सगळी टेक्निकल टीम आहे, एमडी आहे, चेअरमन आहे, त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत. एक पॉलिसी तर बनायला हवी. मला आशा आहे की ती पॉलिसी बनेल. थांबूया आपण इथे.